आपण पाहू शकतोय फिफ्थ रॉयल मराठाच्या 224व्या वर्धापन दिनानिमित्त रेजिंग डे निमित्त आज प्रथम सकाळी मंदिर झालेलं आहे। मंदिर झाल्यानंतर रेसलिंग परेड झाली आणि त्यानंतर सैनिकांचं स्नेहसंमेलन पार पडलं आणि आता खास विशेष चहा नाश्त्यासाठी प्रत्येक कंपनीचे सैनिक माजी सैनिक या ठिकाणी आलेले आहेत आणि आपण बघू शकतोय मोठ्या प्रमाणात जोश आणि उत्साहामध्ये आजचा हा रेजिंग डे खरं तर 2025चा हा 224वा रेजिंग डे फिफ्थ रॉयल मराठा बटालियन साजरा करते। आनंद आहे, प्रत्येकजण खूप दिवसानंतर एकमेकांना भेटण्याचा आनंदही या ठिकाणी घेत आहेत। VRC कंपनी खरं तर मी माझंही जीवन ज्या कंपनीमध्ये गेलं अशी ही VRC अर्थात ब्रॅव्हो कंपनी आपण या ठिकाणी पाहतोय। हे सगळे धर्मेंद्र जे आहेत आणि हे सगळे खरं तर जुने नवे असं मी म्हणेन, एक वेगळा संगम। खरं तर हा जोश आणि उत्साहाचा एक संगम आपल्याला पाहायला मिळतो इथं अयोध्येमध्ये। फिफ्थ रॉयल मराठाचा हा 224वा हा वर्धापन दिन अर्थात रेजिंग डे बटालियन अतिशय उत्साहात साजरा करते। दूरदूरून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तिचे हे सगळे रॉयल्स या ठिकाणी जमा झालेले आहेत। आपण बघू शकतो प्रत्येक या ठिकाणी प्रत्येकांच्या चेहऱ्यावर एक अभिमान आहे, आनंद आहे, जोश आहे। नक्की नक्की आपण बघू शकतो हा प्रेमाचं नातं आहे, स्नेहाचं आहे आणि नक्की हा जोश उत्साहामध्ये सगळेजण आहेत। खूप ठीक आहे। तर हे सगळं काही असं ही चार्ली कंपनी आपण बघू शकतो। चार्ली कंपनीचे सगळं रॉयल्स या ठिकाणी एकत्र आलेले आहेत। खरं तर 224वा वर्धापन दिन रेजिंग डे जुन्या नव्यांच्या या एकत्रित येण्यानं एक त्याला वेगळं असं रूप या ठिकाणी आलेलं आहे आणि सर्वांचा आनंद या ठिकाणी आपण पाहत आहोत। सकाळी खरं तर 6लाच मंदिर झाला आणि त्यानंतर रेसलिंग परेड आणि सैनिकांचं स्नेहसंमेलनही पार पडलेलं आहे, ज्यामध्ये रिटायर्ड जनरल जे सिंग साहेब यांनी खरं तर सैनिकांना संबोधित केलेलं आहे। आणि अशा प्रकारे आता हे चार्ली कंपनीचे सर्व एक वेगळा उत्साह आहे। आपण पाहू शकतो प्रत्येकजण खरं तर वेगवेगळ्या आपल्या अंदाजाने या ठिकाणी आलेले आहेत आणि एक आनंद वेगळा, खूप दिवसानंतर भेटण्याचा आनंद आहे। आणि आपण स्वतः फिफ्थ रॉयलचे जवान आहोत, सैनिक आहोत, माजी सैनिक आहोत, याचाही एक हे बिरजे मेजर खरं तर त्यावेळेस चार्ली कंपनीचे होते। असे प्रत्येकजण या ठिकाणी आपण बघतोय एक त्यांचा खूप दिवसानंतर खरं तर ही मंडळी अनेक वर्षानंतर, काही दशक मी म्हणेन 20-20 वर्ष, 25-30 वर्षानंतर पुन्हा एकदा आलेले आहेत। हे आपण पाहू शकतो चार्लीचे सगळे माजी सैनिक या ठिकाणी 224व्या खास रेजिंग डेसाठी अयोध्येत पोहोचलेले आहेत आणि आजचा हा 24 मार्च रोजीचा हा दिवस सर्वांसाठी एक आनंदानं साजरा होतो आहे। आपण पाहतो फिफ्थ रॉयल मराठाची VRC कंपनी, ब्रॅव्हो कंपनी, एक वेगळा जोश आणि उत्साह असणारी कंपनी, जिनं या बटालियनमध्ये आपलं नेहमीच एक वेगळं स्थान कायम ठेवलेलं आहे। VRC कंपनी म्हणून जिचं एक मानाचं स्थान आहे, अशा या VRCचे रॉयल्स या ठिकाणी सगळे आज 224व्या वर्धापन दिनानिमित्त एकत्र आलेले आहेत। यांचा जोश आणि उत्साह आपण बघू शकताय की खूप मोठा उत्साह आहे। खरं तर काहींनी अनेक वर्ष या रॉयल्समध्ये आपली सेवा करून आज पुन्हा एकदा या रॉयलच्या या खास रेजिंग डेसाठी एकत्र आलेले आहेत। प्रत्येकाचा एक वेगळा उत्साह आहे, मान सन्मानानं एकमेकांना भेटतायत आणि आनंद व्यक्त करतायत। हा पुन्हा न मिळणारा आनंद आहे। आयुष्यात खरं तर देशसेवा आणि एकमेकाचं प्रेम जिंकून फिफ्थ रॉयलच्या या बहादूर जवानांनी आपला खूप मोठा कार्यकाळ या बटालियनसाठी दिलेला आहे, देशसेवेसाठी दिलेला आहे आणि त्यांचं पुन्हा एकदा अयोध्या नगरीमध्ये खरं तर 224वा वर्धापन दिन साजरा करताना त्यांचं एकत्र येणं हे खूप आपण बघू शकता। काही ऑफिसर साहेब बी आहेत या ठिकाणी आणि ज्यांनी या बटालियनला कमांड केलेलं आहे, असे अनेक मान्यवर अगदी एकमेकांना सगळ्या आपल्या त्या रँक्स विसरून आता खरं तर प्रेमानं एकत्र या ठिकाणी आलेले आहेत, आनंद साजरा करत आहेत। श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। ब्रॅव्हो कंपनीचा फिफ्थ रॉयल मराठाचा धन्यवाद।
एक मिनिट सर, एक ही कोणती कंपनीची? एस पी ना? येस एस पी कंपनीचे हे आपण बघताय जवान सगळे एकत्र आलेले आहेत आणि खूप मोठ्या संख्येनं खरं तर जोश आहे या कंपनीचा सुद्धा. आपण पाहू शकतोय अतिशय जोश आणि उत्साह 224वा वर्धापन दिन साजरा करताना या ठिकाणी हे सर्व रॉयलचे सर्व बहादूर जवान, ऑफिसर साहेब आणि JCO साहेब आणि इतरही सर्व बहादूर जवान आणि सध्याचे सेवारत जवान यांच्या एकत्रितकरणामध्ये SP कंपनीचा हा खास चमू आपल्याला दिसतोय. खरं तर या बटालियननं पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धापासून आपलं एक वेगळं स्थान कायम ठेवलेलं आहे आणि आजही कंपनीच्या या खास रेजिंग डेला हे सगळे आलेले आहेत. ओके सर, थँक्यू. मग अल्फा कंपनी कुठे आहे? अल्फा दिवा तिकडं कुठं आहे ते? चला इथं एक फोटो, एक फोटो घ्या. एक एक चांगला काय सगळ्यांचा, अरे माणूस राहिलं नुसते फ्लॅश मारले तर चालतंय. मुलाखत नाही झालीच नाही. मोबाईल रोज करत घर वाटतं आमच्या कंपनीचा माणूस बोलला. आणि तुम्ही आपलं हे करता, व्हिडिओ करता असताना मजा मारतो. आणि मी सांगतो तुझे काय बोलू द्यायचे काय त्यांच्यामध्ये? नाही.